बाई घे ना हा वाला कलर व हा आकाशी कलर घे ना भाऊसाठी. मला तर हाच आवडला बाई. किती वेळचा पाहून राहिलो आपण. दोन दुकानं फिरलो इथं थोडेसे बरे तरी दिसून राहिले चांगले. मला तर हाच आवडला बाई. मी घेतो दादासाठी हा कलर. तू घे ना, तुले द्यायचा आहे तर तू घे ना. घे तू, तुले जो आवडते तो घे. तसंही दादाले चेक्स मधून जास्त आवडते म्हणून मी चेक्सचे काढायला लावले त्याले, त्या भाऊले. आता मध्ये ना आकाशी कलर जास्त गोरा आहे ना दादा, तर आकाशी कलर मला एवढा नाही आवडला. आवडत असन त्याले म्हणा दादाले, पण मी माझ्या चॉईसनं घेतो बा. माझ्या चॉईसनं घेतो आणि दादाला माझ्या चॉईसनं आवडला पाहिजे कलर. मला ना असं वाटते का तो गोरा आहे तर त्याला चटक कलर चांगले दिसन बा. मला ना हा वाला नाही का, हा वाला हा बाय, हा रेड कलर लय आवडला. तसंही दादाले रेड कलर आवडते जास्त, नाही का जी वहिनी? कोणताही घे ना, तुम्हाला जे आवडते ते घ्या. तुमचा भाऊ घालणारच आहे, बहिणीच्या आवडीचे कलर घालणार नाही तर का. तसंही बी ते गोरे आहे ना, कोणतेही चांगले दिसते, असं काही नाही. हा वाला आवडला मले. श्वेताताई आपल्या संध्याताईनं नाही का आकाशी कलरचा पाहिला, तो आवडला मले. छान दिसून राहिला. तुम्हाला जे वाटते ते घे ना, घ्या घ्या. तुम्हाला जे वाटते ते माय नकाच पाहू. तुमच्या दादाला आवडलं बस झालं. तुम्हाला आवडला का जी वहिनी आकाश कलर? मला लय वेळच आवडला जी. तो दुकानदार तो काम करणारा माणूस इथं आपल्याला का नाही कंटाळून गेला. शेवटी चाय प्यायला गेलो त्या पसंतच नाही येऊन राहिले आपल्याला. तर मला आवडला बा हा वाला आकाशी. हे ताईलाच आवडला नाही. कोईची काढायला लावून राहिली त्याने, बिचारा तरासून गेला तो. येतो म्हणे चाय पिऊन तामा ताई तुम्ही पाहताय वरी. मी घेतो आकाशी माझ्यासाठी. माझ्याकडून मी आकाशी मला आलेले आहे पैसे याचे स्कॉलरशिपचे, तर त्याच्यातूनच घेतो मी. बाबाला मागत नाही. चांगला आहे, चांगला आहे संध्याताई, चांगला आहे. आकाशी कलर ना मलाही आवडला. खूप मस्त आहे कलर. तो लाईट कलर आहे, चांगला दिसन ना. गोरे आहे म्हणून काय झालं, आवडला, मलाही आवडला. खरंच छान दिसून राहिला तो. मग नाही तर काय, चेक्सचे लय का कॉमन झाले जी वहिनी. जे ते चेक्सचेच घालते. मला एवढे नाही आवडत चेक्सचे. दादाला आवडत असन, पण मग मला हा आकाशीच आवडला. मी म्हटलं काहीतरी वेगळं. दादा जेवढा हा कलर आहे बी नाही, आहे का नाही? नाही, हा कलर गी नाही आहे म्हणा तुमच्या दादा तेवढं. घेऊन घ्या तुम्ही संध्याताई, मला आवडला. घालन तुमचे भाऊ, घेऊन घ्या. तसंच करतो. एक मायावाला फायनल झालं बा. हाच घेतो मी आकाशी कलर. हा फायनल झालं ताई, मी घेतो हा आकाशी कलर. तुला जे वाटते ते घे, तू घेत बस. तू कोणता घेतो कोणता नाही तर काहीची पाहून राहिली. इले पसंतच नाही जी वहिनी. असंच आहे हिचं नाटक. मार दुकानं फिरते, मार दुकानं फिरते, पण इले आवडतच नाही पटकन. कशीच आहे का हिची पसंत? लवकर घ्यायचं तर घेऊन लागेच खेस. घ्याले पण नाही का अजून पाहिजे. दुसरे 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 मग कानी जास्त पाहिलं ना तर मग कानी कन्फ्यूज होते माणूस. अहो तर पागल तोंडे, पाहता लागणच ना, पैसे द्यावं लागते ना. वस्तू तर चांगली घ्या लागन. भकड भकड घेतलं आणि चाललं काही आपलं. पैसे द्यावं लागते. त्याले काय आहे, त्याले ते बी दाखवायचेच पैसे घेते आपल्याकडून. मग मले पाहू दे बा. मले ना हा वाला लाल आवडला, पण अजून पाय तुम्ही त्याला म्हणतो अजून दाखव. त्यानं किती शर्ट दाखवले बाई ना, आता म्हणते अजून दाखव. माझे बस आहे बाई. असे तर इथं संध्याताई तरी परवडल्या. बसकन घेतलं मोकळे झाल्या. त्याची पसंत तरी लवकर होते. काय का जी वहिनी, एवढे मोठे पैसे द्यावे लागते. मग आपल्या पसंतीनं नाही घ्यावं का आपण? का मजबुरीत कोणतंही थोडी घ्यायचं आहे? नाही नाही, मजबुरीत काय रे घ्यायचं. पण लाल कलर चांगला वाटून राहिला ना. तुम्ही म्हणता ना तुम्हाला आवडला म्हणून चेक्सचा, तर घे ना. चांगला आहे तो. बाकी याच्यातून मस्त आहे तो. लाल कलर आवडते तुमच्या भावाले. आवडते आवडते, मस्त आहे. घ्या घ्या लाल कलर श्वेताताई. खरंच विचार नका करू, मस्त आहे तो कलर. घ्या. तुम्हाला तर आकाशी कलर आवडला म्हटलं ना. आपल्या हे संध्यानं घेतलेला लाल कलर आवडला? नाही नाही, आकाशी कलर मला आवडला जी. संध्याताईला आवडला तर मला आवडला बा. पण तुमच्या भावाला लाल कलर आवडते ना, मग एकट्याच्या पसंतीनं घे ना तुम्ही. चांगला आहे ना तसा लाल कलर. त्या बाकीच्या शर्टातून मला तर तो लाल चांगला दिसून राहिले. आणि तुम्हाला आवडला ना, मग घेऊन घे ना. एवढा काही विचार करता. घेऊ का? हो, चांगला गिंगला दिसून राहिला म्हणा लाल कलर. तसंच करतो मग. घेतो मग मी, घेतो. नाही तर काय, अजून दुसऱ्या दुकानात जाऊ आपण. 2 दुकान तर पहिलेच पाहिले. दुसऱ्या दुकानात जाऊ आणि मग रेटही जास्त सांगते ना जी मग आपले श्वेताताई. इथं थोडी कमी आहे. मला हे दुकान माहीत होतं. चांगले कपडे भेटते इथं क्वालिटीचे, आणि थोडं 1-2 हे कमी करते जी. काही नाही काही डिस्काउंट देते. बाकीच्या तिथं तर फिक्स म्हणजे फिक्सच सांगते. इथं थोडं ओळखीचं आहे. आम्ही घेत असतो इथून जास्त. आमच्या गावातल्या बाया बी इथूनच घेते. तर कसा ओळखीचा आहे तो माणूस, तर देते थोडंसं.
थोडी डिस्काउंट लावते काही नाही काही. ठीक आहे मग बरं जाऊ द्या. आता तुम्ही म्हणतास तर लालच कलर घेतो, नाही तसा आवडला म्हणा मला, आवडला घेवला. कुठं गेला होता माणूस? वहिनी पा हे पॅकिंग करायला लावा दोन्ही शर्ट. मी येतो श्यामजीले फोन करू ना, आल्यावर त्याला ना लवकर दे म्हणा, त्याला बोलवा, आवाज द्या त्याला त्या पोराले. हो देतो देतो. तो पाय थोय बी येऊन राहिला जी, येऊन राहिला. येऊ द्या त्याला, मी बोलून येतो आपल्या श्यामजी सोबत. हॅलो श्यामजी. हा बोल ना सीता, तू येणार होती ना? 11-12 वाजेपर्यंत येतो म्हणे, अजून आलीच नाही तू. कुठं आहे तू? अजून निघायचीच आहे का तिथून? तुम्हाला कसं माहिती मी आली नाही तर? कोणा सांगितलं तुम्हाला? तुम्ही तर कामावर गेले ना, तुम्ही तर फोन केलता ना मी कामावर जातो, तू घरी येतो म्हणून लवकर. तुम्हाला कोण सांगितलं मी आली नाही म्हणून? कोण सांगितलं? म्हणजे मी वहिनीले फोन केलता, आईले फोन केलता, त्यानंच सांगितलं आलं नाही बा म्हणून. मला म्हणे दोघे नाही आले म्हणे, बहीण भाऊ म्हणे. त्यानंच सांगितलं मला. तू कधी येणार आहे? लवकर सांग मला, तू कधी येणार आहे? तो लवकर आजच्या आज आली पाहिजे, मग संध्याकाळी झाली ना, मग हे झालं आणि ते झालं असं नाही पाहिजे. तुला सांगतो मी येता पाहिजे. फोनही उचलले तर नाही. किती फोन केले तुले? किती फोन करायला? लक्ष तर ठेवायचं, फोनवर फोनही उचलत नाही तू तर. आजी मोबाईल माझ्या बॅगीत होता, मला माहीतच नाही मोबाईल वाजून राहिला, तर बॅगीत होता ना म्हणून माझे लक्ष नव्हतं. लक्ष राहिले. मी काय म्हटलं श्यामजी ऐका ना माझ्यावाली एक गोष्ट, नाही का मी काय म्हटलं, मी नाही का आता राखी आहे का नाही, तर दादाचा टी शर्ट पाहिलं मार्केटमध्ये आली आहे इकडं मी, तर शर्ट पाहिलं आणि माझी पहिली राखी आहे, तर वहिनीसाठी एखादी साडी घेईन म्हटलं. तर पाठवा ना 1000 रुपयाची फोनपे मायवाल्या मोबाईलमध्ये. मार्केटमध्ये आली आजच घेतो काय? मग घेतलं असतं ना, नंतर आपण दोघं आलो असतो ना. आता 9 तारखेची आहे ना राखी, आलो असतो दोघं, तेव्हा घेऊन दिलं असतं. आजच काय घेतो? राहू दे ना, नंतर घेतो ना, येऊ ना आपण दोघं जण, तेव्हा घेतो ना. मी बी तसाच विचार केला होता श्यामजी, तसाच विचार केला होता, दोघे जण येऊ बा म्हणलं आणि घेऊ बा. ते संधी मोठी माग लागली ना जी माया. चाल ना वास येतात आई, चाल ना वास येतात आई, त्या पसंतीनं घेतो, तिले घ्यायचं होतं का नाही शर्ट. तर त्याच्यामुळे म्हटलं मग आता चाल बा, लयच माग लागली तर तिले स्कॉलरशिप भेटली का नाही. तर तिले म्हटलं दे ना मला उसने पैसे, मी घेतो म्हटलं दादासाठी शर्ट. मध्ये मी कायले देऊ म्हणते तुले. ते लग्न झालं ना म्हणते, आता त्या नवऱ्यालाच माग म्हणते. मजाक म्हणलं मी तिले. नाही दिले तिनं मला. टाका ना मग, टाकत असाल तर श्यामजी. बरं ठीक आहे, पाठवतो मी. एक काम कर मग, तू का नाही कपडे मोपडे घे, तयारी मायारी करून राह, मीच येतो घ्यायले. अगं मग तुम्ही दोघं बहीण भाऊ या, मग ते सागरजी राहत नाही काही नाही. तो म्हटलं त्याला काय अगं उतारास, मी हाऊस इथं सिटीतच आलेला हो, कामाला मला सिटीतच यावं लागते का नाही, तर सुरतले अर्धा 1 घंटा पहिले सुट्टी मागतो, तू तयारी करून राह. मी येतो मग घ्यायले. येतो माझ्यासोबत, त्याचीच गाडी घेतो, त्याला ऑटोने पाठवून देतो, चालन का? ठीक आहे ना, चालन ये ना, मग मी सांगतो घरी सगळ्याले येत आहे बा म्हणून श्यामजी. बरं तुम्ही पाठवा मग पैसे लवकर. 1000 रुपये होईल का होतो यावलं? 2000 रुपये पाठवतो ना, 1000 रुपये होईल? नाही 2000 नका पाठवू, 1000 रुपये पाठवा. शर्ट पाहिलेला आहे 650 रुपयाचं म्हणते, तर 550 रुपयाचं मागतो. आणि वहिनीसाठी 300-350 रुपयाची साडी, जास्त काही माग घेत नाही, हलकी पतलीच घेतो. आता काय आहे त्याच्यात, एवढी गिवडी नाही पाहिजे. 2000 रुपये मला, 1000 रुपये पाहिजे. पाठवा मग. 2000 रुपये पाठवता म्हणता तुम्ही. घरी आली पाहिजे म्हणून का 2000 रुपये पाठवून राहिले. लयच मोठं मन आहे तुमचं तर. माय म्हणत पाहू, मी लय मोठ्या मनाचा माणूस आहे. तू घेऊन घे, तुला लागत असं एखादी तर तू घेऊन घे. साडी पाठवू का? 2000 पाठवून देतो. नाही तर नाही हो, 1000 रुपयेच पाहिजे, एवढी नाही पाहिजे मला, एवढी गिवडी नाही पाहिजे. 1000 रुपयेच पाठवा तुम्ही, होते तेवढ्या याच्यात होते. बरं ठीक आहे, मी लवकर येतो म्हटलं. तू तयारी करून राहतो, नाही तर मग माझी तयारी व्हायची थांबायची हसन तसं, हे नाटक चालणार नाही शेतामध्ये. पटकन तयारी कर, म्हणजे आल्याबरोबर बस ना तू गाडीवर आणि तू आपल्या घरी. हो ना बापा, काय जी तुम्ही तयारी करूनच ठेवतो. तुम्ही या आणि मग गाडीवर बसून टू जाऊ. काय बोलता जी तुम्ही श्यामजी, तुमची भाषा मला येऊन राहिली आता थोडी. काय आहे तुम्ही, आधी तयारी करून राहतो मी. आता काय घरी जातो, आता वाजलेच किती 2:30. या मग, टाईम आहे तुम्हाला 2-2.5 घंटे आले. या लवकर तयारी करून ठेवतो. फक्त याच्या वेळेस ना 5 मिनिटा पहिले फोन करजा मला, आलो हाव बा म्हणून, थोडंसं घराजवळ येतानी, म्हणजे कसं मी तयारीत राहतो मग. बरं ते आहे पहिले सांगून देतो. चाय पाणी याच्या त्याच्यात वेळ नको घालवतो मला. चाय पाणी की काहीच नको करू.
भल्लीच नाही आहे बा तुम्हाला. आता चाय नाही प्यान, पोहे मोहे करायला लावीन ना थोडेसे. श्वेता, चाय पाणी पोया याच्या त्याच्यात वेळ निघून जाते. लवकर घरी जावं लागेल ना आपल्याला. मग आता मी त्या घरी यायचं म्हटल्यावर मला सुट्टी जरी लवकर मागा तरी 5 वाजता सुट्टी देईन का नाही. 6 वाजता सुटतो आम्ही तिथून. हा, तर 5 वाजता येईन तर मग अजून तिथं टाईम. मग घरी आले किती वेळ होऊन जाईन. घरी आल्यावर जेव्हाच लागते ना ते. तू का नाही काहीच बनवायला नको लावतो. फक्त मी आल्याबरोबर ना 2 शब्द त्याच्यासोबत बोलतो आणि पटकन निघतो. हा, नाही तर सार ना तिथं लढत राहायची ना, टेंबळत राहायची नाही तर. ठेवा बरं फोन तुम्ही, ठेवा बरं, ठेवा. आणि पैसे पाठवा, लगेच पाठवा. मी काय दुकानात जातो, लगेच पैसे आले पाहिजे माझ्या मोबाईल मध्ये. हो, ह्या सुरतच्या मोबाईल वरून पाठवतो. तू जा अंदर जाईपर्यंत लगेच येऊन जाते. जा तू जाशील ना अंता त्या भावाच्या घरी राखीले, आता जाशील ना. आता पाहतो ना माय, ह्या वर्षी कामाचंही काही मागच्या वर्षी सारखं आहे नाही होय. यावेळेस कामाचं निर्मलाबाई एवढे काही कामं लागून नाही राहिले. लागतेच लागून राहिले बिचारे. मागच्या सारखी अशी कमाईच नाही यावर्षी. आता हे याचे वाट पाहून राहिली बाई मी. या लाडकी बहिणीचे एकत्र दे 2-3 हजार रुपये, म्हणजे 2 महिन्याचे तर बरं होईन व. जातो म्हणलं, जात लागणच माय. वर्षातून 1 वेळा जाले भेटते हो आपल्याला. तसं अंदामधात पण ह्यो कसं राखीचं जास लागते, राखी बांधास लागते. आता मी पहिलेपासून बांधून आहे ना माय भावाले, तर मला पोस्टाना पाठवूशा नाही वाटत हो आता. मी पहिलेपासूनच घरी जाऊन बांधतो, नाही तर मग थोय येते कधी. तर आता घ्यास लागल ना बाई. आपली गरिबी आता नेहमीची 12 महिने चालते नाही. मग थोय मला चांगल्या साड्या घेते बाई, आणि मीच नाही घेऊ का त्याले. तसं काही नसते व, घेतलंच पाहिजे म्हणून असं काही नाही. आपल्या परिस्थितीनुसार घ्यायचं, एवढं काय आहे. तसंही त्या भाऊलाही समजदार आहे ना. समजदार तर आहे हो तो. मला तर घेऊही नको म्हणते. मग मला घेऊही नको म्हणते, पैसे देते बाई उलटा. साडी घेते आणि वरून पैसे देते मला 1000 रुपये. माया भाऊ घेऊ नको बाई म्हणते, राहू दे तुझी परिस्थिती पहिलेच हे आहे, नको घेऊ म्हणते. मलाच बरं नाही लागत हो. मग असं वाटते जाऊ द्या बा, ते वहिनी नाही का माही थोडीशी हे आहे ना, तर मग. पण तो मला, मी त्याला घेतले ना कपडे, त्या कपड्याचे पैसे देते मला साडी घेते ना वरून का नाही 1000-1500 रुपये देऊन देते. ताटात टाकते माया. मग असं आहे माय भाऊ, लय समजदार आहे बाई. बरं आहे ना व, त्या भाऊ आहे तर. आम्हाला तर भाऊच नाही माय. मग तो लहान होतो तर त्या याले रमेशले बांधो बाई माया काकाच्या पोराले. पण ते काही आपल्या बहिणीलेच हे करते, आम्हाला कधी बोलवत नाही, काही नाही. दिल्ली माय सोडून त्याला राखी बांधणंच. लग्न झालं मायवाला तवाचं 2-4 वर्ष बांधलं, आणि मग त्याचंच पाहिलं. तर मग आम्ही दोघ्याही बहिणीनं सोडून दिलं राखी बांधणं. जाई तिकडं म्हटलं. कुठं जात बसा. अरे राखीला गेलं येतं धड वागे नाही. ते माय काकी बरोबर बोले नाही. जसं आपणच जाऊन उपकार करून राहिलो, त्याच्यावरनं राखी बांधून राहिलो अशासारखं. मग आपल्यालाच काय गरज बाप्पा, जाऊ दे आहे का नाही. म्हणून दिल्ली माय सोडून, जाऊ दे म्हटलं. आपणच दोघ्या बहिणी आहो एकमेकाले. म्हणून माय लहान बहिणीत लय मन दुखते हो बबितात बिचारे अंता. तिले आता मले माय बाप नाही. आता ते तर मायापेक्षा लहान आहे हो, लय लहान आहे हो ते. 7वी-8वीत असं माय लग्न झालं तेव्हा, लहानशीच होती. एवढं काही समजत नाही. माय पोरीवानी ससल्यासारखी. मग आता तिले माय पोरीसारखंच पाहिलं मी ना, म्हणून माय मन दुखते बिचारे तिचे. आत माय काही नाही. आता मला नातू फातूचे झाली हो, तर कसं मी समजून घेतो. पण तिले थोडंसं वाटते ना हो बिचारीले. जाऊ दे बाई म्हटलं. नको रडत जाऊ. त्या दिवशी रडे बाई, मला बेकार वाटते. आणि ते माझ्या काका येऊन गेला, त्याच्यामुळे अजूनच जास्त आठवण आली मग तिले. असं झालं. आता हे राखी राहते बाई मायच्या घरी जायचं. तर काय करता आता, आम्हाला भाऊही नाही ना काहीच नाही. म्हणून मी तिला एवढा सपोर्ट करून करतो. कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणत माझ्या बहिणीले बबिताले. आणि ह्यो जो पाहुणा आहे ना बिचारे, हा वाला बबन, तर सूरजच्या बाबाच्या सोडकीचा होता तो. त्याच्याच नात्यात लागत होता. म्हणजे आमच्या हातूनच सोयरीक झाल्यासारखी झाली बिचारी तिची. आणि ते निघालं नाहीत बरोबर. असं वाटलं बाई जाऊ द्या, वावर आहे. आता दोघाही मिळून 7 एकर 7.5 एकर वावर होतं, जाऊ द्या म्हणलं. तर हे असं उलट झालं बिचारे. ते तिचं वाला बेकार झालं ना, आता मायाच्यानंच बेकार झालं बिचारे. पण आता म्हणत नाही होते कधी मध्ये का बाई असं दिलं होतं ना, का तसं दिलं, कधीच म्हणत नाही हो माय बाई. जाऊ दे निर्मला बाई, एवढं म्हणाले लावून नको घेऊ.
आता तिले समजते आपल्या बहिणीनं काही आपलं वाईट करासाठी नाही केलं बा, चांगलंच करासाठी केलं. पण आता नशीब कोण धुवून पाहिजे हो बाई. तिकडे कुठं चालली हो बाई? वा इकडे ये ना, इकडे पडशील, तिकडे गोटे आहे, लागून घेऊन जाईन बाई डोक्याला. इकडे ये स्माइली, इकडे हो बाई. ए पुरी तुरु 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 पळून राहिली, ये इकडे. ते बाई आजी बोलावते ती आली. पडशील ना भुलबाई, वा कुठं चालली वा? इकडं वा, लागण ना डोक्याला गिक्याले. काय पोरगी आहे हो बापा ये ना बाई. पाय व गंगा पकड बर, तिने पकड बर. काय म्हणते हो निर्मला बाई? काय बोलते ना काय नाही, काय माहित का बापा. तिले मायची आठवण येत असं ना, आता लय वेळची बसून आव का इकडं आणता जवळ, म्हणून चाल मी घरी जातो. जाय तिकडे आजी जवळ, जाय जाय आजी जवळ जाय. ते आजी काय म्हणते तू आली पाय. नाही बस ना निर्मला बाई, मी आल्याबरोबर लगेच चालली. माय काहून तशी करून राहिली होती. गंगा नाही का जोरात ओरडली नाही का तिच्यावर, म्हणून तशी करून राहिली ते. आली का हो गंगा कामावून? हो हो आली ना कामावून. चंदासोबतच गेली होती, सकाळी नाही गेलती, दुपारून गेलती तिच्यासोबत. त्या ग्रामसेवकच्या इकडे गेलती.